संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची धडक कारवाई. महिनाभरातील चौथी कारवाई. 5 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. 33,31,000चा मुद्देमाल जप्त. संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 5 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 33,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, जुना जोरवे रोड परिसरात अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. छाप्यावेळी काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस वाहनात भरत असल्याचे आढळून आले. मात्र पोलिसांची चाहूल वागताच आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. फरार संशयित आरोपींमध्ये मुद्दस्सर कुरेशी, वाहिद कुरेशी, अक्रम कुरेशी, शहबाज शेख व आदित्य जाधव यांचा समावेश आहे. या कारवाईत 6,000 किलो गोमांस, 2 पिकअप वाहने, 9 जिवंत गोवंशीय जनावरे, सुरे व कुऱ्हाड असा एकूण 33,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मागील महिनाभरात संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांवर 4 गुन्हे दाखल करत 63,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.